हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये। आपण आज ना किसलेल्या कारल्यापासून रेसिपी बनवणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हे बघा, आता हे अर्धा किलो कारले घेतलेत मी। आता हे धुवून घेतलेत स्वच्छ आणि आता हे पुसून घेते। आता हे कारले ना दोन्ही साईडने असे कट करून घेते, त्याचे देठ असे काढून घेते सर्व कारल्यांचे। कारल्याच्या बरेच रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। कारल्याच्या चिप्स पासून कारले फ्राय, कारल्याच्या चिप्स, भरलेलं कारलं, तुम्ही त्या पण रेसिपी बघा माझ्या। आता बघा, हे कारलं आहे ना असं चिरून घेते मधोमध, दोन भाग करायचे त्याचे। असे दोन भाग करून घ्यायचे, सगळे कारल्याचे करून घेते। असे बिया काढून घेते यातले। हे बघा, मी हे घेतलं, याचं पिलर आहे ना भाज्याचं हे करायचं, त्याने असं काढून घ्यायचं बघा। बिया काढल्यानंतर त्याचा कडूपणा कमी होतो। चमच्याने पण काढू शकता तुम्ही, पण याने पटकन निघतं असं। हे बघ, असं कारल्याच्या बिया काढून घेते सर्व। झालं बघा सगळ्या कारल्यातल्या बिया काढून। आता हे किसून घेते मी ताटामध्ये। असे जाडे किसणे घ्यायचे आणि त्याने असं किसून घ्यायचं कारलं। हे बघा, अशा प्रकारे सर्व कारले किसून घेते मी। हे बघ, असं कारल्याचा किस करून घेते सर्व। झालं बघा सगळं कारलं किसून। आता कारलं किसून झाले पूर्ण। आपण कारलं भाजून घेऊया। गॅसवरती लोखंडी तवा ठेवलाय। तेल तापलं की त्याच्यामध्ये कारल्यातलं पाणी आटून घेऊ। आता कारलं कोरडं करून घेऊ आपण। आता तव्यावरती मीडियम फ्लेमवरती सतत हलवत राहू आणि भाजून घेऊ कारलं चांगलं। लोखंडी तव्यावरती करायचं ते छान होतं, जे लोखंडाचे गुणधर्म त्या भाजीमध्ये उतरतात। चांगलं त्याचं पाणी सर्व सुटेपर्यंत कारल्या याच्यामध्ये गरम करून घ्यायचं चांगलं। कारल्यातलं पूर्ण पाणी आटवून टाकायचं, गरम करून असं भाजून। कारल्यामध्ये औषधी गुणधर्म असतात। कारल्यामुळे किडनीचं फंक्शन पण चांगलं चालतं आणि आपल्याला मेटाबॉलिझम पण आपलं चांगलं राहतं ना। भाजलं गेले बघा कारलं चांगलं, सगळं पाणी त्याचं आटलंय, त्याचं पाणी काहीच नाही बघ, मोकळं झालंय कारलं। आता सतत हलवत असं मीडियम टू लो फ्लेमवरती कारलं आता भाजून घेतलं छानपैकी। आता ते कारलं काढून घेते आता एका ताटामध्ये, काढून घेते कारलं। हे असं भाजले। आता याच्यामध्ये तेल टाकून घेते। आता याच्यामध्ये 10-12 मिनिटं भाजून घेते।
डाग पडेपर्यंत चांगले भाजून घ्यायचं मिरच्या तेलामध्ये. लसूण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, ते पण चांगले डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं. भाजलेच बघा ते. आता याच्यामध्ये एक मूठ शेंगदाणे टाकते, ते पण भाजून घ्यायचे चांगले. भाजलेच बघा शेंगदाणे आणि मिरच्या, हे पण काढून घेते आता एका ताटामध्ये आणि थंड करून घेते. ते थंड करून घेते आता. आता मिक्सरचं छोटं भांडं घेतलं. झाले आता हे शेंगदाणे आणि मिरच्या थंड झाले. आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दरदरीत ओबड असं वाटून घेते. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकते आणि मीठ टाकते चवीनुसार, थोडं नंतर टाकायचं वरून. आणि हे बारीक याचा ठेचा करून घेते मी आता. काढलाय बघा ठेचा वाटीत असं. आता त्याच तव्यामध्ये आता आपण कारल्याचा ठेचा करणार आहोत. त्याच्यात 2 चमचे तेल टाकून घेते. तेल तापलं की त्याच्यामध्ये बघा हे 2 कांदे चिरून घेतलेत बारीक, ते टाकून घेते. ते चांगले परतायचे कांदे तेलामध्ये. कांदा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घेते तेलामध्ये. झाला बघा कांदा चांगला झाला. आता आपण याच्यामध्ये वाटलेला हा ठेचा टाकायचा. तो पण चांगला परतून घ्यायचा याच्यात. आता याच्यात कापलेली कोथिंबीर पण टाकायची आणि चांगले परतून घ्यायचं. आता याच्यात कारलं टाकून घ्यायचं. कारल्याचा किस टाकून घ्यायचा याच्यात आणि चांगलं हलवून घ्यायचं. आता जे उरलेलं मीठ आहे ना, ते पण टाकून घेते याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेते. आता पहिलं पण आपण मीठ टाकलेलं आहे ठेचा वाटताना. आता आपला हा ठेचा चांगला परतला गेलाय. 2 ते 3 मिनटं परतून घेतलाय चांगला. आता याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकायचा. लिंबाचा रस टाकायचा आणि तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा याच्यात. आता सर्व साहित्य मिक्स झाले चांगलं. आता आपला चटपटीत आता कारल्याचा ठेचा तयार झाला. आता रेडी आहे आपला आता चटपटीत कारल्याचा ठेचा. कशी झाली रेसिपी मला कमेंटद्वारे सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता काढून घेते हा ठेचा, सर्व करून दाखवते तुम्हाला. रेडी कारल्याचा ठेचा. सर्व करून दाखवते तुम्हाला. रेडी बघा कारल्याचा ठेचा. कारलं किसून कारल्याचा ठेचा केलेल्या नवीन पद्धतीचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.